घरात सकाळपासूनच एक वेगळाच उत्साह जाणवत होता. असं वाटत होते जसं एखाद्या सणाची तयारी सुरू आहे. घरातले सगळे सदस्य आपापल्या कामात गुंतले होते. असे वाटत होते जणू काही घरात काहीतरी मोठा बदल घडणार आहे. पूजा कॉलेजवरून घरी आली तेव्हा तिला वाटले की घरात एखाद्या पार्टीचे आयोजन चालू असावे. तिने कॉलेज बॅग ठेवली आणि स्वयंपाकघरात आईकडे गेली आणि म्हणाली, "आई, आज घरात काय चाललंय? काही खास तयारी आहे का? कोणी येतंय का?" आईने तिला प्रेमाने जवळ घेतले, तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाली, "आज तुला पाहायला मुलाकडचे येणार आहेत." "काय?" पूजाच्या तोंडून आवाज बाहेर पडला. "इतकी घाई कसली आहे आई? अजून तर माझे ग्रॅज्युएशन पूर्ण झालेले नाही." पण आई खूपच आनंदात होती. ती म्हणाली, "हो बाळा, पण खूप चांगले स्थळ आले तुझ्यासाठी. तुझ्या बाबांच्या ऑफिसमधले एक अधिकारी आहेत. त्यांनी त्यांच्या एकुलत्या एक मुलासाठी तुझा हात मागितलाय. पण माझे शिक्षण अजून पूर्ण झालेले नाही आणि मला स्वतःच्या पायावर उभे राहायचे आहे." पूजाचे मन फारच गोंधळलेले होते. पण आई मात्र या स्थळामुळे खूपच खुश होती. ती म्हणाली, "फार मोठे घर आहे. खूप श्रीमंत लोक आहेत. तू खूप सुखी राहशील ग." पूजाला काही कळेना की आईला कसे समजवायचे. ती तिथून बाहेर येऊन ड्रॉइंग रूममध्ये बाबांकडे गेली. "बाबा, हे सगळं काय ऐकतेय मी? तुम्ही इतक्या लवकर माझ्या लग्नाचा विचार कसा काय केला?" बाबांचा चेहराही आनंदी होता. जणू काही त्यांच्या मनाची इच्छा पूर्ण होत होती. ते म्हणाले, "हो बाळा, मीही विचार केला होता की तू शिकून स्वतःच्या पायांवर उभी राहावीस. मगच तुझे लग्न करावे. पण हे स्थळ इतके चांगले आहे आणि त्यांनी स्वतःहून तुला मागणी घातली म्हणून मी नकार देऊ शकलो नाही. मला सांग, आपल्या लेकीचे भले व्हावे असे कोणत्या आईबापाला वाटत नाही? जेव्हा तुझ्या नशिबाचे दरवाजे उघडतायत तेव्हा मी स्वतः ते बंद कसे करू?" आईबाबांचे बोलणे ऐकून आणि त्यांचा उत्साह पाहून पूजा पुढे काहीच बोलली नाही. शेवटी तिला त्यांच्या इच्छेचा मान ठेवायचा होता. सायंकाळी मुलाकडचे घरी आले. पूजाचे सौंदर्य पाहून त्यांनी लगेचच होकार दिला. इतकेच नव्हे तर त्यांनी गुरुजींना बोलावून लग्नाची तारीखही काढायला सांगितली. पूजा समोर मोठी द्विधा मनस्थिती निर्माण झाली होती. तिला आपल्या मनातले सांगायचे होते, पण आईबाबांचा मान ठेवून तिला काहीही बोलता येत नव्हते. तेवढ्यात मुलाच्या आईने म्हणजे विद्याताईंनी विचारले, "बाळा, तुला काही बोलायचे आहे का?" पूजा म्हणाली, "हो काकू, मला फक्त इतकेच सांगायचे होते की हे लग्न माझ्या शेवटच्या वर्षाची परीक्षा दिल्यावर व्हावे." पूजा आईबाबांकडे पाहून बोलता बोलता थांबली. क्षणभरासाठी सगळे शांत झाले. तिच्या आईबाबांनी परिस्थिती हाताळली. बाबा म्हणाले, "खरं तर 2 महिन्यांचीच गोष्ट आहे. पूजाची इच्छा होती पुढे काहीतरी करून दाखवण्याची. पण तुमचे स्थळ आले आणि त्यामुळे आम्ही नकार नाही देऊ शकलो." ते पुढे हात जोडत म्हणाले, "जर तुम्ही 2 महिने थांबू शकलात तर पूजाचे ग्रॅज्युएशन पूर्ण होईल." मुलाने एक नजर पूजावर टाकली. त्याचे आईवडील डोळ्यांनीच एकमेकांना इशारा करत म्हणाले, "आम्हाला खरं तर त्याची काही गरज वाटत नाही. आम्हाला हिला नोकरी वगैरे लावायची नाही. पण जर हिची इच्छाच असेल तर ती लग्नानंतर परीक्षा देऊ शकते." नशिबाने पूजाची साथ दिली आणि लग्नाची तारीख 2 महिन्यानंतरची ठरली. पूजाने जणू काही सुटकेचा निश्वास सोडला. ती मनात म्हणाली, "चालेल, किमान BA तरी पूर्ण होईल. पुढचे नंतर पाहू." तिच्या आईवडिलांनी आपल्या ऐपतीपेक्षा जास्त खर्च करत लग्नाचे उत्तम आयोजन केले. मुलाच्या घरच्यांचा प्रत्येक मागणीचा पूर्ण करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पूजाने कित्येक वेळा त्यांना थांबवण्याचा विचार केला, पण त्यांच्या उत्साहासमोर ती गप्प राहिली. जेव्हा ती काही बोलायचा प्रयत्न करायची तेव्हा दोघेही म्हणायचे, "आमची लेक सासरी सुखाने राहील, यापेक्षा आम्हाला अजून काय हवंय?" पूजा म्हणाली, "पण बाबा, तुम्ही खूपच पैसे खर्च करत आहात." बाबा म्हणाले, "तू पैशांची काळजी करू नकोस. तुझा लहान भाऊ आहे, त्याच्या शिक्षणासाठी माझी पेन्शन पुरेशी आहे." शेवटी लग्न झाले आणि पूजा सासरी गेली. तिचे सासरचे घर म्हणजे ऐश्वर्याने सजलेला मोठा बंगला होता. रीतिरिवाज निभावत पूजाचे सासरी 2 दिवस कसे गेले समजले नाही. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी सासरच्या मंडळींनी एक मोठे रिसेप्शन ठेवले. पण पूजाला खूप वाईट वाटले जेव्हा तिला समजले की तिच्या आईवडिलांना त्या समारंभात बोलावले नाही. तिच्या मनात दुःखाचे काहूर माजले. पूजाने तिच्या नवऱ्याला संजयला विचारले, "तुम्ही माझ्या बाबांना रिसेप्शनला का बोलावले नाही?" संजयने तिच्याकडे पाहिले आणि म्हणाला, "बहुतेक
मम्मी पप्पांनी सांगितले असेल, मला काही माहिती नाही. बरं ते जाऊ देत, तू ब्युटी पार्लरमध्ये जाऊन तयार होऊन ये. आज रिसेप्शनमध्ये तुला खूप सुंदर दिसायचे आहे. ती पुढे काही बोलायच्या आधीच तिची सासू खोलीत आली. तिने पूजाच्या हातात एक पिशवी दिली आणि म्हणाली, पूजा, आज तू हे कपडे आणि हा दागिन्यांचा सेट घाल. हे बघ, तू आज खूप सुंदर दिसली पाहिजेस. पूजाने सासूला विचारले, सासूबाई, मी एक विचारू का? हो, विचार ना. तुम्ही माझ्या घरच्यांना रिसेप्शनबद्दल सांगितले नव्हते का? सासू म्हणाली, हे आमच्या घरचे फंक्शन आहे. इथे खूप मोठे लोक येणार आहेत. तिथे तुझ्या घरच्यांचे काही काम नाही. पूजाला सासूचे बोलणे ऐकून धक्का बसला. तिला काहीच समजेनासे झाले. सासू म्हणाली, चला, आता गाडी तयार आहे. पटकन जा आणि तयार होऊन ये. संध्याकाळी तू इतकी सुंदर दिसली पाहिजेस की लोक तुझे रूप पाहून हरकून जातील आणि तुझ्या माहेरबद्दल विचारायचे विसरून जातील. सासरच्या मंडळींच्या मनात आपल्या आईवडिलांबद्दल एवढी तुच्छता ऐकून पूजाला मोठा धक्का बसला. संध्याकाळी रिसेप्शनमध्ये पूजाची मोठ्या लोकांशी ओळख करून दी जात होती. बाहेरून ती हसत होती, सर्वांना नमस्कार करत होती, पण आतून ती खूप दुःखी होती. लग्न झाले आणि एवढ्या लवकर तिच्या सासरच्या मंडळींचे खरे रूप समोर आले, यावर तिचा विश्वास बसत नव्हता. कसाबसा रिसेप्शनचा कार्यक्रम पार पडला. पूजा खूप थकली होती, पण तिच्या शरीरापेक्षा तिचे मन जास्त थकले होते. तेवढ्यात संजय खोलीत आला. त्याने तिला मिठीत घेतले आणि म्हणाला, आज तू खूप सुंदर दिसत होतीस, अगदी परीसारखी. त्याच्या तोंडातून दारूची तीव्र दुर्गंधी येत होती. पूजाला मळमळले. ती घाबरून म्हणाली, तुम्ही दारू पिता? संजय हसत तिला जवळ ओढू लागला. अगं त्यात काय, सगळे मोठे लोक पार्टीत दारू पितात. पूजा म्हणाली, पण लग्नाआधी तर तुम्ही ह्याबद्दल काहीच सांगितले नाही. संजय सहजपणे म्हणाला, यात सांगण्यासारखे काय आहे, मोठ्या घरातले सगळेच पितात. तो पुढे म्हणाला, अरे हो, पण तुला काय समजणार म्हणा, तू कधी मोठ्या लोकात बसले आहेस का? संजयचे असे बोलणे पूजाच्या काळजाला घाव देणारे होते. तिला जाणवले की जिथे ती आली आहे तिथे ती कदाचित चुकून आली आहे. क्षणभर तिला वाटले की आईबाबांना सांगावे का, पण नंतर तिला असेही वाटले नको सांगायला, ते खूप दुखावले जातील. संजय नशेतच झोपून गेला, पण पूजा मात्र रात्रभर जागीच राहिली. लग्नाला आता महिना झाला होता. त्यांना हनीमूनसाठी काश्मीरला पाठवण्यात आले. त्यानंतर एकदा तिचे बाबा तिला न्यायला आले, पण घरच्यांनी खोटे कारण सांगून त्यांना परत पाठवून दिले. सासू म्हणाली, आमच्याकडे अजून पाहुणे आहेत. सर्वजण आपापल्या घरी गेल्यानंतर आम्ही तिला स्वतः पाठवू. पण तो दिवस अजून आलाच नाही. एक दिवस पूजाने खूप धाडस करून संजयला विचारले, तेव्हा तो म्हणाला, आईला विचार. मग तिने सासूला विचारल्यावर सासू म्हणाली, संध्याकाळी संजय तुला तुझ्या माहेरी घेऊन जाईल. असे बोलून सासूबाईंनी तिला थोडासा दिलासा दिला. फुलांनी सजवलेल्या टोपल्या, मिठाईच्या डब्यांनी आणि दागिन्यांनी मढवलेली पूजा जेव्हा मोठ्या गाडीतून माहेरी पोहोचली, तेव्हा सगळेच तिचे रूप पाहून हरखून गेले. आईच्या गळ्यात पडताच पूजाचे डोळ्यातले अश्रू, जे कधीपासून डोळ्यात साठून होते, ते ओघळू लागले. सगळ्यांनी ते तिचे माहेरवरील प्रेम समजून घेतले आणि लग्नानंतर पहिल्यांदाच ती आली होती म्हणून भावना अनावर होणे स्वाभाविक होते. आईने तिच्या सासरच्या गोष्टी विचारायला सुरुवात केली. आईवडिलांचा तो आनंद पाहून तिने आपल्या मनातील वेदना तशाच मनात दडवून ठेवल्या. शेवटी सांगायचे तरी काय की तिचे सासरचे लोक माहेरच्यांना काहीच समजत नाहीत, की तिचा नवरा दारू पितो. सगळ्यांना तर वाटत होते की ती मोठ्या घरात गेली आहे, त्यांना आपला रुबाब असतो. सगळं ठीक आहे असे सांगून तिने एक उसासा टाकला. सुंदर कपडे, मेकअप आणि दागिन्यांची झळाळी तिच्या दुःखी चेहऱ्याची उदासी झाकून टाकत होती. पण मनात मात्र एक विचार सारखा येत होता, तो म्हणजे सासरचे खरे रूप आईवडिलांना सांगावे की नाही. तिची आई मात्र मुलगी सासरी सुखी आहे हे पाहून फार आनंदी होती आणि तिचा जावई तर किती हसमुख आहे याचे सर्वांना कौतुक वाटत होते. पूजा आईला म्हणाली, आई, मला इथे काही दिवस राहायचे आहे. आईने प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाली, ठीक आहे, मलाही वाटतं तू काही दिवस इथेच राहावीस. तर मग तू तुझ्या संसारात गुंतून जाशील. पूजाच्या मनात विचार चालू होते की 2-4 दिवस का होईना त्या सोनेरी पिंजऱ्यातून काही दिवस मोकळा श्वास घेता येईल आणि पुन्हा एकदा माझ्या माहेरच्या माणसांसोबत स्वच्छंद आयुष्य जगता येईल. कारण तिला माहिती होते की जर सासर तिचे भवितव्य असेल तर आईवडिलांना सगळं सांगून त्यांना दुःखी करण्याची तिची इच्छा नव्हती. रात्रीचे जेवण करताना
पूजाची आई संजयला म्हणाली, जावई बापू, पूजाला काही दिवस इथे राहू दे. संजय अचानक मोठ्या आवाजात म्हणाला, नाही नाही, असं कसं राहू देऊ. सगळे त्याच्याकडे आश्चर्याने पाहू लागले. तेव्हा त्याने आपली भाषा थोडी सौम्य केली. माझ्या आईने तिला सोबत घेऊन यायला सांगितले आहे, कारण आता तिच्याशिवाय घरी कोणतेच काम होत नाही. माझ्या आईने तर सगळं तिच्यावर सोपवून टाकले आहे. संजयच्या या बोलण्याने घरातील वातावरण जरा शांत झाले. पण पूजाचे आईवडील मात्र हे ऐकून खुश झाले की सासरी पूजाला किती महत्त्व आहे, तिला सासरचे किती प्रेमाने वागवतात. पूजाला समजले की संजय मुद्दाम तिला इथे राहू देत नाहीये आणि त्याच्या आईने त्याला सांगितले असेल, तिला माहेरी थांबू देऊ नकोस, नाहीतर ती तिच्या आईवडिलांना सगळं खरं सांगेल. तिने अनुभवलेले की ती सासरच्या लोकांसाठी फक्त एक पिंजऱ्यात कैद झालेल्या पक्ष्यासारखी आहे, जी केवळ त्यांच्या हौसेसाठी ठेवली होती, लोकांना दाखवण्यासाठी. 4-5 तास माहेरी घालवून ती संजयसोबत परत सोनेरी पिंजऱ्यात म्हणजे सासरी परतली. पूजासाठी सासर म्हणजे खरंच एक पिंजरा होता, जिथे खाणे पिणे कपडे सर्व सुखसुविधा मिळत होत्या, पण मनासारखी जगण्याची, माहेरच्यांशी भेटण्याची मुभा नव्हती. तिला वाटत होते तिच्या आईबाबांना दुःख नको, त्यांना त्यांच्या भ्रमात राहू देत, जरी ती स्वतःहून आतून मोडून गेली असली तरी. संजयसोबत ती परत सासरी आली. पूजाने हळूहळू सासरच्या घरातील आवडीनिवडी समजून घ्यायला सुरुवात केली. तिचे प्रयत्न असायचे की ती सगळ्यांचे मन जिंकेल आणि शक्य तितक्या लवकर सगळे आत्मसात करून स्वतःचे अस्तित्व निर्माण करेल. काही दिवसात तिने सासरच्या घराचे पूर्ण चित्र समजून घेतले. तिच्या सासूबाई एक सामान्य घरातून आलेल्या होत्या, पण श्रीमंत घरात आल्यावर बहुतेक माहेरच्यांशी नाते तोडले होते. सासरे फार शिस्तप्रिय आणि रुबाबदार होते, तर नवरा मात्र आईचा आज्ञाधारक मुलगा होता. कुठलीही सासू कितीही आधुनिक असली तरी तिला आपली सून ही संस्कारीच हवी असते, जी तिच्या प्रत्येक आज्ञेचे पालन करेल. पूजाने ही गोष्ट लक्षात घेतली की जर ह्या घरात आपले अस्तित्व टिकवायचे असेल तर सासू आणि नवरा हेच आपले मार्ग आहेत. तिला दोघांनाही साधावं लागेल. घरात नोकर चाकर होते, पण पूजाला माहिती होते की एखाद्याच्या मनात जागा निर्माण करायची असेल तर त्याचा रस्ता पोटातून जातो. त्यामुळे ती आता स्वतः स्वयंपाकघरात जाऊन प्रत्येकाच्या आवडीनुसार स्वयंपाक बनवू लागली. विद्याताईंना मधुमेह होता. त्यांना सकाळी दलिया, अंकुरलेले कडधान्य आणि फळं दिली जात. नवऱ्याला आलू पराठे, दही खूप आवडत होते. ती रोज वेगवेगळ्या प्रकारचे पराठे बनवायची. सासऱ्यांना बीपी असल्यामुळे ती त्यांच्या जेवणात खूप दक्षता ठेवायची. महिन्याभरात सासू सासऱ्यांच्या तब्येतीत सुधारल्याचे रिपोर्टमधून स्पष्ट झाले. पूजाच्या अशा वागण्याने सासू सासरे आणि पती सगळेच खुश होते. आता तिच्यावर निगराणी कमी झाली होती. त्यांना वाटू लागले की पूजा आता त्यांच्या रंगात रंगू लागली आहे आणि तिचे गरीब घराशी नाते तिने तोडले आहे. पण ती माहेरी जाण्याबद्दल अजून तरी काहीही बोलली नव्हती. पूजाला मेकअप वगैरे करायला फारसे आवडत नव्हते, पण आता तिच्या लक्षात आले होते की लग्नानंतर नवऱ्यांना सजलेल्या बायका आवडतात. त्यातही मोठ्या घराची सून असल्याचे नाटक करणे आवश्यकच. घरी जेव्हा जेव्हा पाहुणे यायचे तेव्हा ती तयार व्हायला बराच वेळ लावत असे. संजयचे 2-3 मेसेज आल्याशिवाय ती खोलीतून बाहेर येत नव्हती. मग तो थोडा वैतागायचा. जेव्हा खोली बाहेर यायची तेव्हा नम्रपणे म्हणायची, माफ करा, मी मोठ्या घरची सून आहे ना, त्यामुळे तयार व्हायला थोडा वेळ लागतोच. माझे माहेरचे कुटुंब मध्यमवर्गीय असल्यामुळे आणि हे सगळं माझ्यासाठी नवीन असल्यामुळे थोडाफार उशीर होतो. तिचे हे सगळे शब्द तिच्या नवऱ्याने आणि सासूबाईंनी तिला यापूर्वी बऱ्याच वेळा ऐकवले होते आणि आता तेच शब्द ती त्यांना ऐकवू लागली. त्यामुळे आता सासूने आणि नवऱ्याने तिला अशा प्रकारे बोलणे बंद केले. पूजा सगळ्यांशी खूप मिसळून गेली होती, इतके की तिचे घरच्यांकडे लक्ष देणेही कमी झाले होते. पाहुणे तिचे फार कौतुक करत. कुणी संजयला म्हणायचे, तुझी बायको फार छान आहे. कुणी सासूबाईंना म्हणायचे, विद्या, तुझी सून सुंदर समजूतदार आहे, तू खूप भाग्यवान आहेस, एकदा तिला आमच्या घरी घेऊन ये. अशा बोलण्याने सासूबाईंच्या मनात ईर्ष्या निर्माण झाली. त्यांना वाटायला लागले की सून 1 महिन्यातच फार आधुनिक झाली आहे. त्यांच्या घराचे रीतिरिवाज, राहणीमान, खाणेपिणे, पद्धती सगळं जास्तच अंगीकारले आहे. आता पूजा घरातील नोकरांकडून काम करून घेत होती. तसेच छोटे छोटे निर्णयही स्वतः घेऊ लागली. त्यामुळे सासूला स्वतःच्या घरातील स्थान कमी होत असल्याचे जाणवू लागले. जर कधी सासू पूजाला काही टोचून बोलली तर पूजा लगेच म्हणायची, सासूबाई, मी जरी गरीब घरातून आलेली असले तरी कोणतीही गोष्ट शिकण्यात मी तुमच्यावरच गेले आहे. तुम्ही मला तुमच्या घरासाठी सून म्हणून निवड करून अजिबात चूक केली नाही.
उलट मी सिद्ध करून दाखवेन की तुमची निवड नंबर 1 आहे. तुमच्या सगळ्या मैत्रिणींना तुमचा हेवा वाटेल. पूजाचे असे बोलणे ऐकून सासूबाईंना काहीच सुचायचे नाही. आता 4-5 महिने झाले पण पूजा एकदाही माहेरी जाण्याबद्दल बोलली नाही. पण खरे तर पूजा ब्युटिशियनकडे जात असल्याचे सांगून 2दा माहेरी जाऊन आली होती आणि तिने आपल्या माहेरच्यांना सांगितले होते की सासूबाईंनी तिच्यावर घराची पूर्ण जबाबदारी सोपवली आहे. रोज कुठे ना कुठे पार्टी असते त्यामुळे माहेरी मुक्काम करता येत नाही. माहेरच्यांना ती सासरी आनंदात आहे हे पाहून समाधान वाटत होते. राखी पौर्णिमेच्या 1 दिवस आधी अचानक तिचे वडील तिला न्यायला आले. त्यांना पाहून ती खूप आनंदी झाली. पण सासूसमोर तिने कोणतीही प्रतिक्रिया दाखवली नाही ना काही उत्साह दर्शवला. कारण तिला आपल्या योजनेत कोणतीही अडचण नको होती. जर तिने माहेरविषयी फार प्रेम दाखवले तर सासरच्यांकडून तिला दूर ठेवण्याचा प्रयत्न केला गेला असता. वडिलांनी जेव्हा सांगितले की ते तिला 2-4 दिवसांसाठी न्यायला आले आहेत तेव्हा पूजा मध्येच म्हणाली, बाबा मी इतक्या दिवसांसाठी नाही येऊ शकत. माझ्या सासूबाई समाजसेवेत व्यस्त असतात. संपूर्ण घराची जबाबदारी माझ्यावर आहे. आणि महत्त्वाचे म्हणजे राखी पौर्णिमेला सासूबाईंचे भाऊ येणार आहेत. तुम्ही असे करा, दादालाच माझ्याकडे पाठवा. माझे राखी पौर्णिमा इथेच साजरी होईल. सासू तिचे बोलणे ऐकून चकित झाली आणि मनात म्हणाली, ही पूजा एवढ्या लवकर इतकी बदलली कशी की तिला माहेरही नकोसे झाले. सासू म्हणाली, नको बाळ, आम्ही सगळे मॅनेज करू. तू काही दिवस जा माहेरी. लग्नाला 6 महिने झालेत आणि तू एकदाही आईबाबांकडे राहिली नाहीस. सासूबाईंच्या कोमल आवाजातले शब्द ऐकून ती गप्प झाली. एवढ्यात सासरे आणि नवरा दोघेही आले. त्यांनी तिच्या वडिलांशी घरचे कुशलमंगल विचारले. खरंच हे अगदी बरोबर आहे. जर तुम्हाला मान मिळवायचा असेल तर आधी इतरांना मान द्या. मग पहा, माणसे काय दगडही बदलतात. पण हे करण्यासाठी संयम, समजूतदारपणा आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची क्षमता लागते. वडिलांनी जेव्हा सासऱ्यांशी पूजाला माहेरी घेऊन जायला आलोय असे सांगितले तेव्हा त्यांनी होकार दिला. मात्र संजय काहीसा शांत राहिला. सासूबाईंच्या परवानगीने पूजा खोलीत गेली आणि पॅकिंग करू लागली. खरं तर आज ती खूप आनंदी होती. सासू तिच्या मागे मागे खोलीत आली. पूजा म्हणाली, सासूबाई मी खरंच एवढ्या दिवसांसाठी जाऊ का? सासू व्यंगात्मक म्हणाली, काय झाले? माझ्या घरातल्या ऐशोआरामाची सवय लागली का? तसेही गरीब माहेरच्यांशी संबंध ठेवून काय फायदा म्हणा. श्रीमंत लोक कुठे त्यांच्या गरीब नातलगांशी जुळवून घेतात. हे ऐकून पूजाने एक नेमका तीर सोडला. ती म्हणाली, सासूबाई तुम्ही तरी कुठे श्रीमंत घरातून आल्या आहात. तुमचे माहेरचे तर खूपच गरीब आहेत असे मी ऐकले आहे. आणि माझे घर काय म्हणताय? हे घर जसे माझे नाही तसे तुमचेही नाही. आपण दोघीही इथे फक्त नशिबाने आलोय. त्यामुळे माझ्या माहेरच्यांना गरीब म्हणण्याआधी तुम्ही 100 वेळा विचार करा. हे ऐकून सासू दचकली आणि गप्प राहिली. नंतर म्हणाली, खूप बोललीस, तू पटकन तयार हो. मी तुझ्या वडिलांच्या चहा नाश्त्याचे बघते. अरे हो, आपल्याकडे पाहुण्यांचे खूप काळजीने स्वागत केले जाते. पूजाने अजून एक तीर मारला. सासूबाई मी माहेरी पहिल्यांदा चालले आहे त्यामुळे मोकळ्या हाताने कशी जाऊ? त्यामुळे आता मला सगळ्यांसाठी भेटवस्तूसुद्धा घ्याव्या लागतील. शेवटी मी मोठ्या घरची सून आहे. घराचा मान तर ठेवायलाच हवा ना. सासू म्हणाली, हो मी अजून काही सामान पाठवते. काही वेळाने सासू पूजाच्या खोलीत परत आली. ते पूजाच्या आईसाठी भारीतली साडी, वडिलांनी भावासाठी कपडे दिले. तसेच पूजाला राखीला नेसण्यासाठी साडी आणि दागिने दिले. ती म्हणाली, तुझी पहिली राखी पौर्णिमा आहे, ती माहेरीच साजरी करतात. पूजाने नम्रतेने सासूचे आशीर्वाद घेतले. सामान एका सुटकेसमध्ये भरले. नंतर सासूबाई स्वतः तिला गाडीत बसवायला आल्या आणि पूजाला माहेरी पाठवण्यात आले. पूजाने एक निश्चिंत श्वास घेतला. कारण हा एक मोठा डाव ती खेळून गेली होती. पिंजऱ्याचा दरवाजा आता उघडला होता. अजून 2 पावलं आणि तिला आपली मोकळी गवसणार होती. अजून 4 दिवसही झाले नव्हते की सासूचा फोन आला. ती म्हणाली, तुझ्याशिवाय घरात करमत नाही. पूजा म्हणाली, मग सासूबाई मी लगेच निघू का? सासू म्हणाली, नाही ग, आता सण करूनच ये. लग्नानंतरची पहिलीच राखी पौर्णिमा आहे. 1 आठवडा झाला आणि संजयचा फोन आला. कधी येणार आहेस? पूजालाही आठवण येत होती पण तसे तिला दाखवायचे नव्हते. ती म्हणाली, मी काय करू? सासूबाईंनीच पाठवले मला. मी तरी येणारच नव्हते. तुम्हीच सासूबाईंशी बोला. त्या दिवशी ती मैत्रिणीच्या घरी गेली होती. तेवढ्यात तिचा भाऊ फोन करून म्हणाला, ताई भाऊजी आलेत. ती आश्चर्यचकित झाली. घरी पोहोचली तर पाहिले संजय सगळ्यांशी हसून बोलत होता. हा तो संजय नव्हता जो पहिल्यांदा आला होता. तिच्या संवादाचा परिणाम दिसत होता.
कारण तिने अनेक वेळा सहज बोलताना संजयला सांगितले होते, माझ्या आईवडिलांचा सन्मान करतो त्याचे माझ्या मनात अधिक स्थान असते. तेव्हा संजयने विचारले होते, तू असे का म्हणतेस? तू नाहीस का माझ्या आईवडिलांचा सन्मान करत? ती हसून म्हणाली, मी तुमच्या आईवडिलांचा सन्मान करते आणि ते मला आवडते आणि मला जे प्रेम दिले जाते तेच मी परत देते. आज तीच भावना संजयच्या वागण्यातून दिसत होती. तिला आतून एक शांत सुखद समाधान वाटत होते. पतीचे प्रेम प्रत्येकाला हवे असते, पण आईवडिलांचा सन्मान मिळावा हेही प्रत्येक मुलीचे स्वप्न असते आणि आज हे स्वप्न साकार झाले होते. त्याचा बंद पिंजरा आता हळूहळू उघडला होता. पूजाच्या आईवडिलांच्या आग्रहामुळे संजय एक दिवस पूजाच्या माहेरी राहायला तयार झाला, पण पूजा म्हणाली, सासूबाई आणि बाबा नाराज होतील. संजय म्हणाला, मी तसे फोन करून सांगतो त्यांना. दुसऱ्या दिवशी संजय नाश्ता करून निघून गेला. पूजाला आता तिच्या आयुष्याचे काहीतरी नवीन वळण स्पष्ट दिसू लागले होते. तिने भावाला राखी बांधली आणि त्यानंतर संजय तिला घ्यायला आला. पूजा सासरी परतली. सासूने आनंदाने विचारपूस केली आणि तिच्या येण्याचा आनंद व्यक्त केला. पूजाने सासूला वाकून नमस्कार केला. सासूबाईंनी विचारले, पूजा, राखी बांधून आलीस का भावाला? असे बोलून त्या शांत झाल्या. चेहऱ्यावर हसू होते, पण डोळ्यात कुठेतरी एक सल होती. तेवढ्यात डोअरबेल वाजली. संजय खोलीत गेला होता. पूजाने दरवाजा उघडला आणि मनात म्हणाली, आज तुमची उदासी नक्की दूर होईल. सासूबाईही दारापाशी आल्या. समोर त्यांच्या भावाला पाहताच त्या स्तब्ध झाल्या. 10 वर्षांनंतर त्या आपल्या भावाला पाहत होत्या. सासरच्या जबाबदाऱ्या आणि मनातला अहंकार यामुळे हा दुरावा निर्माण झाला होता. आईवडिलांच्या निधनानंतर त्या माहेरी गेल्याच नव्हत्या आणि भाऊही येणे टाळत होता. भावाला समोर पाहून सासूबाईंना दाटून आले. दादा असे म्हणत त्या पुढे सरसावल्या, पण मग थांबल्या. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तेवढ्यात पूजा एका थाळीत राखी आणि मिठाई घेऊन आली. ती म्हणाली, सासूबाई, आधी मामांना राखी बांधा, रुसवे फुगवे नंतर. विद्याताईंच्या डोळ्यातले अश्रू मनातला सारा अहंकार घेऊन वाहू लागले. भावाने पुढे होऊन बहिणीचे अश्रू पुसले. दोघांनी मिठाई खाल्ली, राखी बांधली आणि घट्ट मिठीत रडत भावा बहिणीतील जुने प्रेम परत जागे केले. 10 वर्षांच्या दुराव्याने निर्माण झालेला पिंजरा आता मोडत होता. हे दृश्य पाहून पूजा खूपच खुश झाली होती. दोघेही जुन्या आठवणींमध्ये रमले होते. जणू काही ते कधी दूर गेलेच नव्हते. संजय आणि त्याचे वडील हे सर्व पाहून स्तब्ध होते. संजयला कधीच माहिती नव्हते की त्याच्या आई आणि मामामधला तणाव कशामुळे होता, पण त्याला एवढे नक्की उमगले, पूजा हे दुरावलेले नाते जोडणारी दुवा ठरली. त्याने पूजाला जवळ घेतले आणि म्हणाला, पूजा, खूप खूप धन्यवाद. मी आईला इतके आनंदी कधीच पाहिले नव्हते. खरंच आईचा आनंद हेच मुलांसाठी सगळ्यात मोठे समाधान असते आणि जो तो आनंद देतो त्याचा आपोआपच सन्मान होतो. पूजासाठी हा तिच्या आयुष्यातला सर्वात आनंदाचा क्षण होता. जेव्हा तिची सासू तिला मिठीत घेत म्हणाली, मी तुझ्याशी आणि तुझ्या माहेरच्यांशी खूप वाईट वागले, मला माफ कर बाळा. माझ्यासोबत जे घडले, मी जे सहन केले तेच मी तुला देत आले, पण तू आज माझे डोळे उघडलेस, मला माझी चूक लक्षात आणून दिलीस. पूजा बेटा, हे तुझे खरे घर आहे. तुला जसे हवे तसे चालव. आज संयम, समजूत आणि प्रेमाच्या बळावर पूजाने आपल्या सासरच्या पिंजऱ्याला एका सुंदर स्वप्नांच्या महालात बदलले होते. तर माझ्या मित्रमैत्रिणींनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.